दिले जात आहेत. दोन वाजून 28 मिनिटं झाले. टाईम अलॉट केला जातो याची नोंद घ्या. एक संधी माता श्री केदारनाथ 11 तलेखार मुरुड संघाला अजून मिळणार आहे. पहिला सामना जण जिंकला आणि त्या जिंकल्यामुळेच आता मात्र एक सामना पराभूत होऊन त्यांना पुढची संधी मिळेल. चला सामना सुरू करायचा आहे. टाईम अलॉट इथे मात्र आपण पाहतोय टाईम अलॉट करण्यात आलाय, त्याच्यामुळे सामना सुरू करा. कौस्तुभ म्हात्रे गोलंदाजीच्या मार्कवर पहिला बॉल. वासिक शेख आणि सुनील चावरी. काय खेळ राहिलाय सुनील चावरीचा. अकोट टप्प्याचा बॉल उचली घेतली छातीपर्यंत, परंतु फक्त लिफ्ट केला. काय सुंदर, अतिशय सुंदर त्या डिफेन्स करता करता मात्र चेंडू डीप तळम्याच्या मधून कधी सीमारेषेच्या बाहेर गेला तो कळलंच नाही. पहिल्याच बॉलवर इथं मात्र आला हा चौकार. ॲक्शन रिप्लायचा हा फटका त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, पण तिथे मात्र हा एक झेल सुटलाय असं म्हटलं तर वावगा ठरणार नाहीये. सुटलेले झेल क्रिकेटमध्ये काय रंग दाखवत आहेत. येणारी वेळ आतापर्यंत ठरवली आहे बऱ्याच वेळा, पण हा वासिक शेखचा सुटलेला झेल काय रंग दाखवेल ही मात्र येणारी वेळ ठरवेल. कौस्तुभ मात्र एक संधी निर्माण करून दिली जरूर, परंतु झेल मात्र कन्वर्ट नाही करू शकला. 1 रन्स या बॉलवर कंप्लीट झाली. 2 बॉलच्या समाप्तीनंतर ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघ बिनबाद 5. गोलंदाज कौस्तुभ मात्रे पुन्हा सज्ज. मागच्या सामन्यात तब्बल 44 धावांचा विस्फोटक खेळ करणारा सुनील चावरी ऑन स्ट्राईक. अफलातून खेळाडू. अकोट टप्प्याच्या बॉलला भिरकावण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय, आणि भिरकावण्याच्या नादामध्ये मात्र या सामन्यामध्ये स्वस्तात परतवलंय. मागच्या सामन्यामधली चमक इथं मात्र दाखवू शकला नाहीये, ती राखू शकला नाहीये, आणि आणखीन एका नव्या कोऱ्या सामन्यामध्ये मात्र पहिल्याच बॉलवर गोल्डन डकची शिकार बनवली. सुनील चावरीची विकेट कमावली कौस्तुभ मात्रेनं. अकोट टप्प्याच्या बॉलवर मोठा फटका सजवायचा होता, परंतु बॉल बराच वेळ हवेत राहिला. कौस्तुभ मात्रेनं मात्र कॉट अँड बोल्ड करत पहिल्याच बॉलला सामोरं जाणाऱ्या सुनील चावरीला परतवलंय. आतापर्यंत विचार केला पहिल्या 2 बॉलवर वासिक शेखनं 5 धावा लुटलेत, त्याचाही झेल सुटलाय. त्याच्यामुळे कौस्तुभ मात्रेची गोलंदाजीचं कौतुक केलं जाईल. नवीन फलंदाज शुभम जाधव आणखीन एक आक्रमक खेळाडू. मागच्या सामन्यामध्ये 16 धावांचं बहुमूल्य योगदान शुभम जाधवनं दिलंय, तर शुभम जाधव एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ओळख राहिली आहे. कौस्तुभ मात्रे गोलंदाजीच्या मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्यांदा सामोरं जाईल शुभम जाधव. क्या बात. अतिशय उत्तेजन गोलंदाजी. गुड लेंथ स्पॉटवर बॉल ट्रॅव्हल केला. कॉन्क्रीटची ही पिच आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या पिचवर भरताप वेगानं जाणारे बॉल गोळी गत वाटतायत. ज्या प्रकारे बंदुकीतून गोळी निघावी त्या गोळीप्रमाणे इथे मात्र बॉल ट्रॅव्हल करताना आपण अनुभवतोय. रनअपमध्ये थोडासा बिघाड. कौस्तुभ मात्रे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज आहे. 4 बॉल्समध्ये 5 धावा 1 विकेट. भरताप वेगानं टाकलेला बॉलला तेवढ्या ताकदीनं तेवढाच आक्रमकतेनं खेळून काढला
शुभम जाधवची ताकद पाहिली आणि कवचच्या डोक्यावरून काय लाजवाब फटका पाहिलाय. इट्स अ मायटी 6 रन्स. शुभम जाधवचा तडाखा. उचली घेणार हा चेंडू. मागचा बॉल जर पाहिला ना, मी तर म्हणे की कौस्तुभ मात्रानं जोरात टाकण्याचा प्रयत्न केला प्रवीण दुगाडे सरांनी. त्याच्यामुळेच कदाचित ती ताकद आजमावली आणि तेवढ्याच मोठा फटका लगावला शुभम जाधवनं. नंतर मात्र पुनरागमन केला की समजलं नाही आता ताकद नाही तर तुम्हाला अक्कल वापरावी लागेल. आणि ती अक्कल वापरली. अकूट टप्प्याची गोलंदाजी आणि त्या शॉर्ट बॉलवर मात्र शुभम जाधव चकला. पहिल्या षटकाची सांगता झाली. 1 चौकार 1 षटकार आणि 1 विकेट असं एकचं कॉम्बिनेशन राखत मात्र 1 षटक 1 बाद 11. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन शुभम डाकी, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये पहिलं षटक हाताळलं होतं तो शुभम. क्या बात. पुन्हा एकदा 30 लेंथ डावखुऱ्या गोलंदाजाचा हा एक क्रॉस अँगल पाहायला मिळतोय आणि त्याचे मात्र आणखीन एक डॉट बॉल. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी ते होतीये. पहिल्या षटकामध्ये सगळं आलबेल राहिलंय. 1 षटकार 1 चौकार 1 सुनील चावडीसारखे बहुमूल्य विकेट. एकचं कॉम्बिनेशन कौस्तुभ मात्रेनं चांगलं राखलंय. आता मात्र शुभम डाकी. पुन्हा एकदा त्याच प्रकारची गोलंदाजी. बोरखार एक्सप्रेस म्हणून ओळख राहिली आहे. ताकद आणि उंचीचा पुरेपूर वापर करत त्याच प्रकारची गोलंदाजी केली जाते. वासिक शेख सारख्या उंचपुऱ्या फलंदाजाला ही चाकचं हलू दिलं जात नाहीये. ही गोलंदाजी ताकद राहिली आहे. पहिल्या 2 बॉलवर बोलबाला राहिला शुभम डाकीचा. आता इथे मात्र डिस्कशन केलं जातंय. शुभम जाधव वासिक शेख यांच्यामध्ये चर्चा केली जाते आणि पुढच्या बॉलला सामोरा पुन्हा एकदा जाईल वासिक शेख. हवेत राहिलाय बॉल. अम्माई पाटील झेलच्या खाली आणि अखेरकार शुभम डाकीनं मात्र ट्रॅप केलं. वासिक शेखला पहिल्या 2 बॉलवर प्रेशर क्रिएट केला आणि जाणीवपूर्वक मोठा फटका लगावण्यासाठी प्रवृत्त केलं. परंतु खऱ्या अर्थानं तो ट्रॅपमध्ये अटकला. वासिक शेख आणि अमय पाटील एक चांगला झेल टिपत फलंदाज क्रमांक 2 केला बाद. कंचन आणि आमच्या बाजूला हे कांचन, असे 2 कंचन आणि कांचन आपण इथे अनुभवतोय. गोलंदाज शुभम डाकीनं पहिल्या 3 बॉलमध्ये एकही धाव न देता 1 बहुमूल्य विकेट वासिक शेखची मिळवली आहे. आता मात्र अभिजित जाधव नवीन फलंदाज असेल स्ट्राईकवर. धावांचा डोंगर उभा करावा लागणार आहे. प्रवीण दुगाडे सर 93 धावांचा पाठलाग मागच्या सामन्यामध्ये झालाय. ते कुठेतरी डिवचत राहणार, कारण लीगमध्ये एक सामना तुम्ही गमावला ना का तुमच्यावर फार मोठी नामुष्की येते. त्याच्यामुळे तुम्हाला जिंकावंच लागतं. अकोट टप्प्याची गोलंदाजी. पंच वळतायत. इट्स अ वाईट बॉल कॉल आणि ते मात्र हा वाईट बॉल. एक्स्ट्राची रन अखेरकार या षटकामध्ये आली आणि 1नं बऱ्याच अवधीनंतर धावफलकावर धाव वाढली जाते. 12 पर्यंत मजल मारली जाते. 2 बाद 12 रोखून धरलंय अक्षय शुभम डाकीनं. शून्य 0 विकेट वाईड अशी गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. आणखीन एक चांगला बॉल ट्रॅव्हल होईल. फक्त 1 रन्स अभिजित जाधवला मिळेल. 1 रन्सनं फार मोठा फरक पडणार नाहीये. पावसाचं सावट आता कमी झालंय. आज रिमझिम पाऊस बरसलाय जरूर. जयेश भोईर या संघामध्ये फिल्डिंग करतोय संघ. काय सुरेख ऋषिकेश राऊतचा बहारदार आणि विस्फोटक खेळ राहिलाय आणि त्याच्या आधारावरती आज संघ मात्र इथे जबाबदारीनं खेळताना पाहिलाय.
आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. काय गोलंदाजी, काय सुंदर गोलंदाजी. क्रमांक 2चं षटक हाताळतोय शुभम डाकी. एक वाईड आणि धावा मात्र दिल्या जातापर्यंत फक्त त्यानं 2 बाद 13 धावा. 11 बॉलच्या समाप्तीनंतर शुभम जाधव ऑन स्ट्राईक. चांगली धारदार गोलंदाजी. आणखीन एक चांगला बॉल. हे षटक मात्र कमालीचं राहिलंय. अप्रतिम आणि दर्जेदार गोलंदाजी स्वरूपात सात्विक 11 पेन रामवाडी संघासाठी चैतन्य पाटीलच्या आधिपत्याखाली खेळताना मात्र शुभम डाकी ओरकार एक्सप्रेस म्हणून ओळख राहिली आहे. फिल्डिंग लावायचे अजिबात वेळ तुमच्याकडे नाही आहे, लक्षात घ्या. आम्ही वारंवार सांगतोय कारण क्रिकेटमध्ये थोडी मुभा दिली ना किंवा सगळ्याच वेळ जातो. त्याच्यामुळे आता इथून स्ट्रिक्ट नियम पाळले जातील. वेळेचं बंधन सगळ्यांनाच राहील याची नोंद घ्यायची आहे. आयोजकांनी वारंवार सांगितलंय वेळ देऊ नका. पहिले 2 सामने होण्यासाठी जवळपास 4.5 तास लागले, पण इथून मात्र नंतरचे सामने सुरळीतपणे आता खेळवले जातील. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. कौस्तुभ मात्रेनं पहिलं षटक हाताळलं, धावा दिल्या 11, रोखून धरलं. सुनील चावडीसारख्या ताकदवान फलंदाजाला त्यांना बाद केलं आणि त्यानंतर जो प्रेशर क्रिएट केला शुभम डाकीनं अफलातून गोलंदाजी करत धावा दिल्या फक्त आणि फक्त 2 आणि 1 विकेट सिक्स त्याने कमावली आहे. शुभम जाधव आणि अभिजित जाधव या 2 जाधव बंधूंवर आता मात्र दारोबदर असणार आहे ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघाची. कौस्तुभ मात्रची गोलंदाजी, काय सुंदर गोलंदाजी. पंचांचा इशारा मात्र वाईड येतोय आणि इथे मात्र फिल्डिंग साईड. येस, नाही, ओके, थँक्यू सो मच. हा निर्णय मागे घेण्यात आलाय. इट्स अ डॉट बॉल. कीपर वाईड बॉल. ओके, वाईड बॉल पहिला. आणि इथे मात्र आणखीन एक बहुमूल्य विकेट. एका पाठोपाठ एक फलंदाज परतताना पाहतोय. मागचा रिव्ह्यू त्याने बाद कॅन्सल केला जरूर, पण त्यानंतर मात्र कौस्तुभ मात्र लगेचच पलटवार करत मात्र अभिजित जाधवला परतवलाय. संदीप कदम आणखीन एक नवीन फलंदाज. अतिशय उत्कृष्ट असा हा खेळाडू संदीप कदम. क्रिकेटमध्ये पार्टनरशिप खूप महत्वाची असते, ती भागीदारी आपण पाहतोय आणि भागीदारी मात्र होताना दिसत नाहीये. रोखून धरलाय. ज्या संघानं पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 92 धावा जमवल्या तो संघ आता फलंदाजीसाठी मात्र चाचपडताना पाहतोय. पहिले 3 फलंदाज सुनील चावरी परतल्यानंतर मात्र अडचणीमध्ये आलाय. तर ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघ 3 बाद 14 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. कौस्तुभ मात्र गोलंदाजीच्या मार्कवर आहे, ज्यानं 12 धावा आणि 2 विकेट्स कमावलेत. आणखीन एक चांगला बॉल, अगदी बॉडीचा भेद घेणारा, चेहऱ्यापर्यंत जाणारा हा बॉल, परंतु तितक्या सक्षमतेने खेळून काढला आणि संदीप कदमला मात्र आपला 1 या धावसंख्येनं खातं उघडता आलंय. 1 रन्स या बॉलवर आली. एका रन्सनं 15 पर्यंत हळवारपणे मजल मारताना स्कोरबोर्ड पाहतोय. धावांचा डोंगर उभा करावा लागणार आहे. आज आपण पाहिल्या 70, 75, 80, 93, 92 यांचे धावा बनलेत आणि या धावांचा पाठलागी झालाय. त्याच्यामुळे तुम्हाला इथून शुभम जाधवच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी घेत इथून मात्र पुढचा प्रवास सुखकर करायचा असेल, या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल ना, तर मोठ्या धावांचा डोंगर उभा करावा लागणार आहे. चला वेळ नका दौडू. कौस्तुभ मात्रे पुन्हा एकदा सज्जत. स्ट्रायकर मात्र शुभम जाधव. 3 बाद 15 धावा. 2.3 बॉलचा खेळ संपलाय. भरधाव वेगानं गोलंदाजी केली जाते. कौस्तुभ मात्रे कमालीची गोलंदाजी दाखवतोय आज. पहिल्या सामन्यामध्ये शुभम डाकीवर गोलंदाजी दिली, पहिलं षटक ती जबाबदारी दिली.
परंतु या सामन्यामध्ये मात्र चैतन्य पाटीलनं थोडीशी गिरकी घेत रणनीती बदलली आणि कौस्तुभ मात्रच्या हातामध्ये पहिला षटक दिलं. त्यानंतर शिवम डाकीनं दुसरं षटक कमालीचं हाताळलं आणि लगेचच कौस्तुभ मात्र पुन्हा एकदा तिसरं षटक अफलातून हाताळताना पाहतोय. फिल्डर्स मात्र दूर जरूर राहिलाय. बॉल जरूर दूर राहील. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात येईल. शुभम जाधवच्या जवळपास जोरात टाकलेला बॉल पुढ्यात पडला होता. वाटलं होतं की काय पुन्हा एकदा मोठा फटका लगावेल की काय, पण निश्चित कनेक्ट नाही झाला. तत्पूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट केल्या त्या शुभम जाधवनं. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा खेळ, बॅलन्स खेळ सुरू आहे. 3 बाद 17 धावा. राईटा मोर द विकेट. अकूट टप्प्याची गोलंदाजी ब्रह्मास्त्र राहिलाय आज. मी म्हणेन की पेन रामवाडी संघासाठी. कौस्तुभ मात्रसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. कमालीची गोलंदाजी. 2 षटकं, निव्वळ 15 धावा आणि 2 विकेट्स कमावत मात्र आपल्या संघासाठी उपयुक्त गोलंदाजी करताना त्याला पाहिलाय. 3 षटकांचा खेळ संपला. प्रथम फलंदाजी करताना ज्योती एंटरप्राइजेस पोळात संघ जाऊन ठेपलाय. 3 बाद 17. तीन षटकामध्ये आतापर्यंत बोलबाला राहिलाय गोलंदाजांचा. या धावपट्टीवर मात्र आपल्या परीनं अप्रतिम आणि दर्जेदार टिचून गोलंदाजी करत रोखून धरलंय ज्योती एंटरप्राइजेस पोळातपूर संघाच्या फलंदाजांना. शुभम जाधव 8 बॉलमध्ये 8 धावा आणि संदीप कदम 2 बॉलमध्ये 1 धाव. आणखीन एक चांगला तेज गोलंदाजी. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी राहिली आहे आज या सामन्यामध्ये. काय सुरेख. काळे सर, ही रन बाईची रन. थँक्यू सो मच. अठरा धावा धापळ करती लागत आहेत. स्कोर बोर्ड अगदीच हळूवारपणे पुढे जातोय. पुन्हा एकदा इथे मात्र बॉल फाईन लेगची सीमारेषा लगत जाताना पाहतोय. मोठ्या फटक्यापासून कंप्लीट वंचित. आतापर्यंत विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 1 चौकार आणि 1 षटकार, तरीही 11 धावा आणि त्यानंतर मात्र लागोपाठच्या 2 षटकामध्ये कोणताही मोठा फटका येऊच दिला नाही. त्याच्यामुळे गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. धावा जमवाव्या लागतील. कशाही प्रकारे धावा येऊ द्या, पण धावा तुम्हाला जमवाव्यात लागतील. संदीप कदम ऑन स्ट्राईक. बॉडी लेनची गोलंदाजी पाहतो. अगदी भेदून जाणारी गोलंदाजी. डावखुरा गोलंदाज शुभम डाकी ही तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी करताना अक्षरशः रोखून धरलाय. मेंटली डिस्टर्ब करणं काय ते हेच असतं. आणखीन एक चांगला बॉल. इथे मात्र हा बॉल ही या बॉलवर काही घडतंय की काय. एकही रन्स नाही. डॉट बॉल्स येत आहेत लागोपाठ. शुभम डाकीची गोलंदाजी काय अफलातून राहिली आहे. काल करण मडवीनं अशाच बॉलला टिपला होता. धावून मारला होता. इथे मात्र डेड बॉल. शुभम डाकीची गोलंदाजी काय अफलातून राहिली आहे. जवळपास त्यानं आतापर्यंत 10 बॉल्स फेकले. धावा दिलेत फक्त आणि फक्त 3. आणखीन एक चांगला बॉल. जोरदार अपील जरूर राहिलाय. रन्स मात्र मिळती आहे.
ती फक्त आणि फक्त एक लेगबाईची ही धाव धाव झाली आहे धावांसाठी. आतापर्यंत सगळ्या सामन्यामध्ये कांचन पालकर सर धावांचा पाऊस पडलाय आणि इथे मात्र अचानक दुष्काळ पडला धावांचा. ज्या संघानं 92 धावा दाभोळकर लागल्या त्या संघाला एक धावेसाठी आता मात्र वाट पाहावी लागते, झगडावं लागतंय. शुभम डाकेची कमाल, कौस्तुभ मात्रची टिच्चून गोलंदाजी. 3 बाद 20 धावा 3.5 बॉलच्या समाप्तीनंतर. अकोट टप्प्याच्या गोलंदाजीला उत्तरच नाहीये ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघाच्या फलंदाजांकडे. 2 षटकामध्ये धावा दिल्या फक्त आणि फक्त 3. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या जे चाहते असतील शुभम डाकीचे. काय अफलातून गोलंदाजी राहिली आहे. 2 षटकामध्ये 3 धावा 1 विकेट, यापेक्षा आणखीन चांगलं ते काय. चला फिल्डिंग सजवायची लगेचच. 4 षटकांचा वाजवी खेळ संपला. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघ जाऊन ठेपतोय तर 3 बाद 20 वरती. येणाऱ्या 12 बॉल्स मध्ये एका स्विंग बॉलवर काही कमाल केली जाईल का. चला फिल्डिंग लावून घ्या, वेळ खूप कमी आहे. मंचाकडे त्यांचं आगमन झालं. क्रिकेटचा वेळा भक्त म्हणता येईल. कधी कोळी गणवेशामध्ये तर कधी मात्र गोल्डन मॅन बनलेला आहे परशुराम मामा यांचं मात्र मंचाकडे आगमन झालंय. परशुराम दादा कोळी एक क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेला आणि क्रिकेटचा वेळा भक्त परशुराम दादांचं इथं मंचाकडे आगमन झालं. दादा आपलं सहर्ष स्वागत आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चैतन्य पाटील संघाचा संघ नाही, गोलंदाजीच्या मार्कवर आहे. हा मात्र स्विंग बॉल हाताळतोय. आपण पाहतो या रबर बॉलच्या खेळामध्ये फॉर्मॅटमध्ये मात्र 2 प्रकारचे बॉल वापरले जात आहेत. एक षटक मात्र स्विंग बॉलसाठी राखीव ठेवण्यात आलंय आणि त्याच्यामुळे तो स्विंग बॉलचा वापर काल मात्र बंटी जोशी संगमघरातनं काय उत्तमरित्या हाताळलाय. आता मात्र चैतन्य तो हाताळेल का. अखूट टप्प्याची गोलंदाजी हा जणू काही ब्रह्मास्त्र आहे. हा ब्रह्मास्त्र राखत मात्र दर्जेदार गोलंदाजी. पहिला बॉल चैतन्य पाटीलचा हा मात्र डॉट टाकला जातोय. धावा जमवण्यापासून खूपच दूर ठेवलं जात आहे. हा बॉल मात्र ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर गेला ना अखेरकार वाईडची 1 रन्स येईल. संदीप कदम लागोपाठ डॉट खेळाय. संदीप कदमचा विचार केला तर जवळपास 5 बॉल लागोपाठ तो डॉट खेळला. 7 बॉलमध्ये त्याने आतापर्यंत फक्त 1च धाव जोडली आहे आणि अखेरकार हा एक चांगला फटका साधण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय आणि या फटक्यावर मात्र धावा तब्बल आल्या 6. शॉट इथे मात्र जी गरज होती ती गरज कंप्लीट करताना अजूनही अशाच मोठ्या फटक्यांची खूप मोठी गरज आहे. ती ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघाला एक मोठा फटका दाखवलाय अखेरकार संदीप कदमनं. या षटकारांना मात्र धावपळ धावा लागले 27. प्रयत्न चांगला राहिलाय. कव्हरच्या दिशेने मात्र लल्लाचा प्रयत्न अफलातून राहिलाय. रन्स मात्र कंप्लीट केले जातील. तब्बल 2 रन्स कंप्लीट होत आहेत. रन्सचा फ्लो हळूहळू आता मात्र यायला लागलाय. षटकार आला त्यानंतर 2 धावा. अशा धावा कमीत कमी 50-60 पर्यंत ते न्यावंच लागणार आहे. ज्या प्रकारे या मैदानाचा खेळ राहिलाय. 4.3 षटकांचा खेळ. 3 बाद 29. चैतन्य पाटील
स्ट्रायकर मात्र पुन्हा एकदा संदीप कदम. फुलर लेनचा हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. हे षटक थोडंसं महागडं जात आहे, कारण ज्याप्रमाणे षटकार लागला 2 वाईड बॉल. हाच एक षटक आहे का स्विंग बॉलचा गेम आहे आणि स्विंग बॉलच्या ओव्हरमध्ये धाबा जास्त जमावे लागतील. 30 धाबा लागलेत बोर्डवर. मोठा फटका जरूर कन्वर्ट करायचा होता, परंतु धाव मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1. पहिल्या 4 षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे. फक्त 17 धावा, फक्त 20 धावा पहिल्या 4 षटकामध्ये. आणि त्याच्यामुळेच बॅकफुटवर राहिला ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघ. परंतु फ्रंटफुटवर येण्यासाठी इथून घेर तर बदलावा लागेल, शिफ्ट करावा लागेल. चेंडू हवेत राहिला. अमई मिस झेल करतोय. हा झेल मात्र सुटला. अमई झेलच्या खाली जरूर राहिला. शुभमला कदाचित वाटला की हा झेल होणार, मी बाद होणार, डबल रन्स कदाचित कन्वर्ट करू शकला नाही. तो झेलकडे पाहत राहिला. एक साधा सोपा झेल अमय पाटीलला मिस केला आणि एक जीवनदानासहित 1 रन मात्र मिळतीये शुभम जाधवला. आणि अखेरकार इथे मात्र गलीमधून जणू ट्रॅव्हल होईल असं वाटत असताना क्षेत्ररक्षणामध्ये सुंदर खेळ राहिला आणि या अंतिम बॉलवर षटकाच्या फलंदाज संदीप कदमला केला बाद. धन्यवाद. 32 धावा लागलेत. 4 बाद 32 धावा. 5 षटकांचा खेळ संपला. या एका षटकामध्ये टार्गेट सेट केलं जाईल. हे षटक राहील निर्णायक. या षटकामध्ये ज्या धावा येतील तर टार्गेट राहील. 32 धावा. नवीन फलंदाज आपण पाहतोय. समीर भोसले नवीन फलंदाज. 6 चेंडूंचा पूर्वार्ध शिल्लक आहे आणि 6 चेंडूंच्या पूर्वार्धामध्ये आता मात्र धावा किती जोडल्या जातील. अमय पाटील ज्यांना झेल सोडला होता त्याच्या हातामध्ये आता मात्र बॉल राहिलाय, कारण ज्याचा झेल सोडला तो शुभम जाधव अजूनही क्रीजवर उभा आहे, त्यालाच सामोरं जाईल. या 6 बॉल्समध्ये धावा जोडत 50च्या वर टार्गेट सेट केला जाईल का? 20 धावा जर आल्या तर नक्कीच 50 राहील, परंतु जर का पहिल्या 2 गोलंदाजासारखी गोलंदाजी केली तर टार्गेट मात्र एकदम छोटं उभं राहील. बॅटवर नीटचे बॉल येत नाहीयेत. फाईन लेगच्या दिशेने बॉल पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय. रन्स फक्त आणि फक्त मिळणार. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केली जाईल. बॅकअप होता जरूर, परंतु नॉन स्ट्रायकिंगच्या स्टंपकडे कोणी नव्हतं. ह्या स्ट्राईक चेंजेस तुम्हाला फार महागड्या ठरू शकतात. जर का शुभम जाधव बरसला तर या स्ट्राईक चेंजेसचा विचार मात्र सात्विक आणि स्वरूप इलेव्हन रामवाडी पेनसंघाला करावा लागेल. 1 रन्स मात्र जिथे होते तिथे धावा आला. तब्बल 2 अमय पाटीलच्या पहिल्या बॉलवर 2 धावा. बोर्डवर धावा लागतात 4 बाद 34. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. रन्स मात्र मिळतेय इथे फक्त आणि फक्त 1 फेकी थोडीशी उचली घेणारी, त्याच्यामुळे रन्स मात्र मिळते 1. शुभम जाधव या सामन्यामध्ये आतापर्यंत तरी फार कमाल दाखवू शकला नाहीये. ज्याची ओळख राहिली आहे मोठ्या फटक्यांसाठी तो 13 बॉल्समध्ये तो फक्त जमवते 13 धावा. ग्रामीण टेनिस क्रिकेट असू द्या, ओपन क्रिकेट असू द्या, लेदरमध्ये या धावा तुम्हाला दुपटीने बनवायच्या असतात. अकोट टप्प्याची गोलंदाजी पंच वळतील. उचली घेणारा हा मात्र एक बाउन्सर आला आणि त्याच्यामुळे इथे वाईड बॉल आणि वॉर्निंग दिली जाते गोलंदाज अमय पाटीलला या बाउन्सरसाठी. 36 धावा राहिलेल्या 4 बॉल्समध्ये. समीर भोसले ऑन स्ट्राईक आहे. पहिल्या बॉलला सामोरं जातोय. कशा प्रकारचे 4 बॉलमध्ये धावा जोडल्या जातील 50 पर्यंत आव्हान नेण्यासाठी तुम्हाला फटकेबाजी अनिवार्य राहणार आहे, परंतु ते फटकेबाजी मात्र लगाव दिली जात नाहीये. आणि कदाचित असं वाटायला लागलंय का जयपालकर सर की आजच्या दिवसामधला लोवेस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळेल की काय? किती रन बनल्यात तरीही लोवेस्ट स्कोर बनणारच आहे, कारण आज 70च्या वर धावसंख्या राहिली आहे. आणखी एक इथं वाईट बॉल
इथे मात्र रिव्ह्यू लगेचच फिल्डिंग साईडचा आला, त्याच्यामुळे येस. तिसरे पंच जय पवार सर या प्लीज. वाईटसाठी रिव्ह्यू आलाय, पंचांच्या निर्णयाला इथे मात्र चॅलेंज केलंय. पाहिलं जात आहे, अगदी निरखून पाहिलं जात आहे. दूध का दूध, पाणी का पाणी, नेमकं दूधमध्ये पाणी आहे की पाण्यामध्ये दूध आहे आजकाल कळत नसतं. आणि असं इथे आता पाहिलं जात आहे, फार निरखून पाहिलं जात आहे. फेअर डिलिव्हरी, त्याच्यामुळे काउंट केलं जाईल. वाईड नसणारे हा बॉल, फेअर डिलिव्हरी. पंच मात्र क्षमा मागताना पाहतोय, त्याच्यामुळे आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक चांगला बॉल इथे पाहतोय, आणखीन एक चांगला बॉल. अंतिम षटक, स्लॉग षटक समजलं तर त्या 5 बॉलमध्ये अमय पाटीलनं धावा मोजल्यात फक्त आणि फक्त 4 धावकर धावा लागलेत. 4 बाद 36 धावा. कदाचित आयोजकांचा वेळ वाचवणारा सामना ठरेल की काय. 36 धावा, अंतिम बॉल. टार्गेट छोटं उभं राहील, ते मोठं बनवण्यासाठी गोलंदाजांना पराकाष्ठा करावी लागेल. हा बॉल मात्र इट्स अ नो बॉल, नो बॉल. एक बॉल शिल्लक आहे. या एक बॉलची किंमत पोलादपूर संघाच्या गोलंदाजांना विचारा. चला एक बॉल टाकून घ्या लवकर, चला सामना सुरू करा. येस, थर्ड अंपायर हाईटसाठी. बाउन्सरचा नो आला होता, त्याच्यामुळे ते पाहिलं जात आहे. आणि पंच मात्र जय पवार सर अंतिम बॉल टाकायचा आहे. इट्स अ नो बॉल कॉल, नो बॉल, अंतिम बॉल. आणि ते मात्र फ्री हिट ही. येस, अंतिम बॉलवर तडाखा, विजणारा दिवा मोठा होऊन विजतो. इथे मात्र इनिंग संपण्यास संपता शेवटच्या बॉलवर एक चांगला आणि अप्रतिम फटका दाखवला समीर भोसलेनं. षटकार 40च्या पुढे नेऊन ठेवला स्कोर. 43 धावा धापाकडी लागल्या. धाव संख्या कमी असेल, परंतु कमी धावा ही क्रिकेटमध्ये असंख्य वेळा वाचवल्या गेलेत. त्याच्यामुळे या येणाऱ्या 36 बॉलमध्ये 44 धावांचा पाठलाग. प्रवीण दुगाडे सर लो स्कोरिंग मॅच नेहमी हाय टेन्शन देणार ठरतात. हाही सामना तसा राहील का. एका बाजूला 93 धावा ज्याने दिल्या, त्याच संघाला आता मात्र 44 धावा वाचवायचे आहेत. जो चमत्कार घडवलाय तो चमत्कार पुन्हा एकदा घडवायचा असेल तर पोलादपूर संघाच्या गोलंदाजांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. वास्तविक सेगनं 5 चेंडूमध्ये 5 धावा, सुनील चावरी गोल्डन डकचा शिकार बनला. शुभम जाधवनं 13 बॉलमध्ये 13 धावा, अभिजित जाधव 2 बॉलमध्ये 1, संदीप कदमनं 11 बॉलमध्ये 10 आणि समीर भोसलेनं या अंतिम चेंडू ठोकलेल्या षटकारानं 5 बॉलमध्ये 6 धावा करत 43 धावांचा पाठलाग कसा होईल, कशा प्रकारचा खेळ राहील, सामना लवकर संपेल की सामना टाईट राहील, 43 धावांचा पाठलाग कसा राहील ऐकूया आपण रायगडकरांच्या गळ्यातील ताईत कॉमेंट्री मधला हा बेताज बादशाह प्रवीणजी दुगाडे सर. शुक्रिया पोलादपुर ज्योति इंटरप्राइजेस, आप अपनी फील्डिंग फैलाइए. शुक्रिया दिनेश पाटिल सर. 44 रन बिल्कुल आपने सही कहा, 44 रनों का टारगेट है और जिस टीम ने 92 रन बचाए नहीं है उस टीम के गेंदबाजों को अब 44 रन बचाने होंगे. मुश्किल ज़रूर है लेकिन आप मेहनत करेंगे तो आगे जाएंगे. मेहनत की तैयारी आपके दिल में होनी चाहिए. इस मुकाबले में जो पहले मैच में बॉलर ने मेहनत नहीं की थी, अब यहाँ पर मेहनत करना ज़रूरी है. वहीं दूसरी तरफ दोनों टीमें एक एक मुकाबला हार चुकी है. अब दूसरे सत्र में जो बैटिंग करने के लिए आएगी टीम
पेड़ रामवाड़ी, उनके बल्लेबाज भी सोचेंगे कि ये रन छोटे हैं, संभल कर खेलेंगे तो बनेंगे जरूर। कोई एक रिकग्नाइज बल्लेबाज या एक आइकॉन भी अगर आखिरी दम तक रुकता है तो ये रन बनने के चांसेस बहुत ज्यादा है, क्योंकि रन उतने नहीं है। रबर बॉल क्रिकेट हो या टेनिस बॉल क्रिकेट हो, कम से कम प्रति ओवर 10 रन की औसत होना बेहद जरूरी होती है। लेकिन अगर ये औसत ना हो तो गेंदबाजों की अग्नि परीक्षा होती है। लेकिन तब तक हम सुनेंगे डीजे को। तो मैच की तरफ हम चलेंगे। दो रणबांकुरे बीच मैदान पर जा चुके हैं। 44 रनों का उद्देश्य है। ओमी केणी और चैतन्य पाटिल जो रिकॉर्ड्स बताए हैं कंचन पालकर ने मुझे हाल ही के रबर बॉल के टूर्नामेंट्स के चैतन्य पाटिल के, उस हिसाब से उन्हें एक शॉर्ट बुट स्वीट 20-25 रनों की भी इनिंग खेलेंगे उस स्ट्राइक रेट से, तो यकीनन ये मैच आसान होगा। सात्विक एंड स्वरूप 11 रामवाड़ी बेड़, तो यकीनन इन दोनों का रुकना जरूरी है। ओमी केणी भी काफी अच्छे बल्लेबाज हैं बाएं हाथ के, और खास तौर से चैतन्य पाटिल। विश्वजीत मात्रे ने काफी अच्छी कप्तानी की है अंकुर सिंह के ना होने के बाद, और हमारे भी उन्होंने पार्टी की तैयारी की। तो जरूर विश्वजीत मात्रे, उन्होंने कहा कि मैं उनका 50 देखना चाहता था, और उन्होंने किए भी। वो काफी मयूर वाघमारे से इंस्पायर हुए। मयूर वाघमारे ने कहा उनसे कि मैं आपके फाइन लेग के छक्के देखना चाहता हूं, तो उन्होंने वो कोशिश की रबर बॉल के ऊपर। विशाल जीतेकर और उनकी पूरी आदर्श टीम पनवेल इस टूर्नामेंट की ऑर्गेनाइजेशन में जुड़ी हुई है। खासतौर से आकाश तारेकर जुड़े हुए हैं, संदेश पाटिल 24 लाइव इवेंट, तेजस महात्रे किंजल ट्रॉफी, जीवदानी स्पोर्ट्स बावन डोंगरी, विशाल जीतेकर, जय हनुमान दापोली, पारगांव ग्रामस्थ मंडल, तो सभी जुड़ चुके हैं इस आरपीएल के माध्यम से। 2025 रबर बॉल छोटा लक्ष्य है। पोलतपुर, मैंने पहले ही कहा था, पहला मैच जीतना लीग में कितना जरूरी होता है। 92 रन होने के बावजूद भी ये टीम हारती है और दूसरे मैच में परफॉर्मेंस नहीं होता, तो आपके ऊपर दबाव, गेंदबाजों के ऊपर भी बहुत बड़ा दबाव है। लेकिन वासिक शेख एक एक्सपीरियंस खिलाड़ी है, आइकॉन के तौर पर खेल रहे हैं, पुणे में रबर बॉल के स्पेशलिस्ट इनको माना जाता है, तो वो कुछ करेंगे तो मजा आएगा इस मैच में। हाँ, नहीं तो एक्सप्रेस हाईवे से 1.5 घंटा भी नहीं है पुणे। 0-0 बॉल अभी तक गिरा नहीं है, 0 पे 0 है। वासिक शेख, पहली गेंद, और इस गेंद को खेला है कवर्स में। चैतन्य पाटिल ने गेंद जाती हुई डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। तकनीक होती है, वो तकनीक यह है कि बॉल जिस दिशा में आए उस दिशा में प्रहार करो। एक्शन रिप्ले में साफ नजर आया, ऑफ स्टंप गेंद थी। चैतन्य ने वहीं पे स्ट्रोक खेला, जैसी गेंद वैसा स्ट्रोक। ये रन आउट का खतरा हो सकता था, लेकिन 1 रन जरूर मिला। क्या मिलेगा? दूसरा, और ये दूसरा रन मिलता हुआ इन 2 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ 6 रन। 44 का पीछा करना है। इन 2 गेंदों में 6 रन आ चुके हैं। चैतन्य पाटिल एक अपने फॉर्म को ढूंढ रहे हैं, जो फॉर्म उन्होंने दिखाया था एसएन ट्रॉफी में, जो 222 रन उन्होंने उस ट्रॉफी में बनाए थे, उसी तरह यहाँ पर वो कुछ करना चाहते हैं। ये मैच क्रूशियल है। ऊपर खेला है, गेंद हवा में है, क्या ये होगा आर पार स्टेडियम पार?
चैतन्य पाटिल के बल्ले से निकलता हुआ ये बेहतरीन छक्का, 6 और 6 बनेंगे 12, 44 का करना है पीछा, अब बनाने हैं महज 32। अगर हम एक बात करें, पनवेल, उरण, पेड़, खालापुर, इनका क्रिकेट काफी तेज है इन तहसील का। और पोलादपुर संदीप कदम साहब, इनका सपना है कि इनके बराबरी में हमारे खिलाड़ी आने चाहिए, तो वो ज़्यादातर प्रयास करते हैं कि यहाँ पर पनवेल में इनके खिलाड़ियों को खेलने का मौका मिले। नीलेश दत्ता कोड़स्कर जो अध्यक्ष और संस्थापक है पोलादपुर ग्रामीण टेनिस क्रिकेट कमेटी के, उनका भी हमेशा प्रयास यही रहता है कि इनके बराबरी पर हमारे प्लेयर खड़े हो, ताकि जब वो खड़े होंगे तब व्यावसायिक होंगे। और ये प्रयास है उनका, हमेशा हमने देखा है। एशियन ट्रॉफी में भी उनकी टीम हमने देखी तहसील वाइज हाफ में, यहाँ पर इस आरपीएल में हम ये टीम देख रहे हैं। और ज़्यादातर दक्षिण रायगढ़ के खिलाड़ियों को मौका दिया जा चुका है उनकी टीम में। 13 रन स्कोर कार्ड के ऊपर। हल्के हाथों से इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला। 14 पे आता हुआ टोटल। वासिक शेख को कुछ कर दिखाना होगा, इतने दूर से आए हैं, आइकॉन की एबिलिटी के साथ खेल रहे हैं, तो अपनी ताकत तो इन्हें दिखानी होगी। 14 है, 30 की दूरी है। लेकिन ये चैतन्य पाटिल, क्यों इन्होंने 222 रन बनाए थे एशियन ट्रॉफी में, ये छक्का उसका जीता जागता प्रमाण है। जिस ताकत से, जिस नजाकत से उन्होंने लगाया, ठोक दीजिए। चलिए टाइम पास मत कीजिए। तो संतोष चौधरी हमारे अंपायर, बिली बाउडर इनकी तरफ से हर विकेट के लिए नहीं, मतलब विकेट हैट्रिक के लिए 1100 रुपए का इनाम है पूरी टूर्नामेंट जब तक ये आरपीएल चलेगी। हेलो, मेडन ओवर के लिए माफी चाहूंगा, विकेट हैट्रिक के लिए तो इनाम था इससे पहले, लेकिन मेडन ओवर जितने भी गिरेंगे आरपीएल में, उस हर एक बॉलर के लिए विशाल जीतेगर इनके द्वारा 1000 और संतोष चौधरी साहब इनकी तरफ से 1100 रुपए, कुल मिला के 2100 मेडन ओवर के लिए इनाम है। 20 पे 0 है, मेडन ओवर की जरूरत है और इसीलिए मैंने ये इनाम उद्घोषित किया है, क्योंकि पोलादपुर ज्योति एंटरप्राइजेस नीलेश दादा कोड़स्कर मंच पर बैठे हुए हैं, प्रयास करते हैं हमेशा पोलादपुर क्रिकेट के लिए कुछ नया करने की। कांचन पालकर इनकी जो लीग होती है पोलादपुर तालुका ग्रामीण प्रीमियर लीग, या शहरी भाग को भी जोड़ा जाता है, काफ़ी खूबसूरत ऑर्गेनाइज होती है, लेकिन वहाँ से उनको खिलाड़ी तैयार करने होंगे जो व्यावसायिक स्तर पर रायगढ़ को टक्कर दे सके। ये सपना है नीलेश दादा सर का, विकेट के पीछे जो संदीप कदम सर हैं उनका सपना है और उनकी कोशिश हमेशा जारी है। और कहते हैं ना, हम ट्राई अगेन एंड अगेन डोंट यूर सक्सीड, जब तक आपको सफलता नहीं मिलती तब तक आपको प्रयास करते रहना चाहिए। उनके प्रयास जारी है, लेकिन इस तरह की गेंदबाजी होगी तो ये 44 रन नहीं बचेंगे, 20 और 6 बनेंगे, 26-18 रनों की दूरी। हॅलो, तळेकर मुरुड संघाचा संघनायक विजय घाणेकर याला विनंती आहे की आपण तयारीत राहायचं आहे, लगेचच टॉस होणार आहे, तुमचा संपूर्ण संघ आपण तयारीत ठेवायचा आहे। विजय घाणेकर। हाल ही में मंच पर आदर्श फैमिली के एक और मेंबर बैठे, अक्षय पवार, जिन्होंने रबर बॉल में क्या इनिंग खेली थी, और अक्षय पवार का वो शॉट मुझे याद आ रहा है, टेनिस का कोर्ट पे जो विंबलडन में शॉट्स खेले जाते हैं फोरहैंड, उस तरह का शॉट उन्होंने खेला था
और एक शॉट तो ऐसा लगाया था जो बैडमिंटन होती है जहां पर पॉइंट्स निकालने के लिए स्मैश करते हैं हम गेंद को, उसी तरह इन्होंने स्मैश किया था। तारीफ काबिल अक्षय। और है तो पवार, और पवार की पावर को कौन नहीं जानता। पूरा महाराष्ट्र टीम का टोटल 32 रन, 12 रनों की दूरी तय करनी है। शुभम यादव प्रयास तो कर रहे हैं, लेकिन इस मुकाबले में काफी मुश्किल है ज्योति एंटरप्राइजेस पोलादपुर को वापस आना, क्योंकि जिस तरीके से दूसरा ही ओवर चल रहा है, दूसरे ओवर में 33 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं सिंगल के साथ। लेग बाय के तौर पर जो अमोल कालेसर ने इशारा किया है, बेहतरीन अंपायरिंग हो रही है अमोल कालेसर और जय पैनल के अंपायर्स द्वारा। जय पवार, इनका पैनल भी काफी सुर्खियों में है। महाराष्ट्र की कई बड़ी टूर्नामेंट्स में इनके पैनल के अंपायर्स को देखा जाता है। महाराष्ट्र हो, उत्तर प्रदेश हो, मध्य प्रदेश, हर जगह पे जय पैनल सुर्खियों में रहता है। 1 रन और बाय के तौर पर जो रन आया, और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 34। पैनल है अंपायरिंग की, अगर हम सोचे, मैं खोपोली क्रिकेट में जाता हूं तो बीएसए पैनल है, और यहाँ पे आता हूं तो जय पैनल है, एनआर पैनल है, हेमंत कोड़ी पैनल है, करुणा कोट्यान पैनल है, सैंडी पैनल है। नहीं, वो हमारे एसोसिएशन के अंपायर्स हैं, एसोसिएशन के अंपायर है। रायगढ़ क्रिकेट कमेंटेटर एसोसिएशन के पास भी काफी अच्छे अंपायर हैं, और उनमें से एक अच्छा अंपायर बिली बाउंडन संतोष चौधरी ने इन्होंने इनाम लगाया है कि 1100 रुपए का इनाम दिया जाएगा मिडल ओवर पर, लेकिन चैतन्य पाटिल रुकने का नाम नहीं ले रहा है। दे मार हो रही है। चौथी मुरुट तड़ेखार। हाँ, यहां से जो टीम जीतेगी उसका टॉस होगा, और इसी के साथ ये अगर छक्का होता है तो मैच खत्म, कहानी किस्सा खत्म हुआ। चैतन्य पाटिल जो एसएन ट्रॉफी में जो उन्होंने फॉर्म पाया था, पहले मैच में थोड़ी सी उनके द्वारा गलतियां हुई थी, लेकिन इस मैच में उन्होंने फॉर्म अपना दोबारा वापस लाया। वापस क्या लाया, सामने वाली टीम को चकनाचूर किया, नेस्तनाबूद करने वाली बल्लेबाजी की, और इस मैच को जीता सात्विक एंड स्वरूप 11 रामवाडी पेन ने। स्वस्तिक आणि विजय घाणेकर या दोघांनाही विनंती आहे दोन्ही कॅप्टनला की आपण लगेच टॉससाठी यायचं आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे, आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सुद्धा, पुरस्कार सुद्धा आपण देणार आहोत। अतिशय उत्तम स्पर्धा रायगड प्रीमियर लीग, एक प्रीमियर लीग रायगड क्रिकेटच्या उत्कर्षासाठी श्वास क्रिकेट आणि ध्यास क्रिकेट। चला, विजय घाणेकर आणि स्वस्तिक, चैतन्य पाटील, स्वस्तिक अँड स्वरूप 11 रामवाडी पेण या संघाचा संघनायक चैतन्य पाटील आणि